तर आपण आता श्रीकांत इंगळहळीकर हे सायंटिस्टच आहेत पर्यावरणाचे, ऑफिशियल नसतील किंवा त्या सायंटिस्ट म्हणत असतील, पण प्रचंड अभ्यास आहे आणि त्यांनी नदीवरचं एक पुस्तक लिहिले. तर त्या पुस्तकाबद्दल आज बोलणार आहोत. मुळात आधी नदीबद्दल बोलणार आहोत. मला सांगा की नदी हा विषय तुम्ही कसा निवडला, नदीची श्रद्धा काय असते, जन्म कसा असतो, जेवढं म्हणून नदीबद्दल अवेअर करता येईल तेवढं सांगा. हो, नदी कसा आहे, नदी हा माझा अगदी लहानपणापासून सब्जेक्ट आहे खरं म्हणजे. पण मला नदीबद्दलचा अभ्यासक म्हणून कोणी फारसं ओळखत नाही. मला सगळे वनस्पती अभ्यासक, वृक्षतज्ञ असंच ओळखतात. पण वृक्षाच्या आधीपासून मी लहानपणापासून नदीकडे आकर्षित झालो होतो आणि नदीचं प्रेम माझं हे तेव्हापासून आहे. त्यामुळे मी पुण्यामध्ये नव्या पुलावरनं असं लहान असताना असं कट्ट्यावरनं असं उभं राहून, माझं उंची पण तिच्या एवढी नव्हती त्या कट्ट्या एवढी, असं तेव्हापासून मी नदी बघायचो. मग ती नदी कुठून आली मला सारखं प्रश्न पडायचा की ही फक्त दिसायचं काय ते ओंकारेश्वर, त्याच्या तिथनं कुठं आली, मग तिथं जाऊन बघायचं त्याच्या पुढं आली, असं कुठून आली नदी, याचा मला भयंकर तेव्हा ध्यास लागलेला असायचा. आणि असं करत करत शेवटी मी जेव्हा जरा मला फिरायला लागलो तेव्हा मी त्या नदीच्या उगमापाशी पोहोचलो. तो नदीचा उगम पुण्याच्या पश्चिमेला जवळजवळ 70 किलोमीटरवरती आहे. मग तो मी शोधून काढला, तिला जाऊन तिथे नमस्कार केला, कारण नदी म्हणजे आपली आई आहे. त्यामुळे नदीचा शोध घेणं, ती कुठून आली, त्याचा उगम कुठं आहे आणि ती कशी सुंदर दिसते त्या भागातलं, हे माझी उत्सुकता होती. म्हणजे पुण्यातनं पहिलं ओंकारेश्वर, मग लकडी पूल, मग विठ्ठलवाडी, असं करत करत माझा प्रवास मग त्या नदीच्या उगमापर्यंत झाला. आणि याचा त्यामुळे मला अभ्यास करायला खूप आवडलं. आणि तो अभ्यास मी एक 8 वर्षापूर्वी पुण्यात वसंत व्याख्यानमाला असते ना, त्या वसंत व्याख्यानमालेमध्ये 2 तासाचं प्रेझेंटेशन सुद्धा केलं होतं की नदी कशी उगम पावते, नदीच्या उगम प्रदेशात काय काय दिसतं आपल्याला, तिथले वृक्ष कुठले, तिथले पक्षी कुठले, तिथले प्राणी कुठले, आणि तिचा प्रवास कसा होतो, आणि असं ती, आणि मग ती कशी पुण्यात कशी पोचते, पुण्यात आल्यानंतर तिचे काय प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे आता त्याला मी प्रदूषण असं म्हणत नाही, पण मी नदीचं आरोग्य या असा शब्द वापरलेला. बरोबर. त्यामुळे त्यातला निगेटिव्ह भाग मी शक्यतो टाळतो आणि पॉझिटिव्ह भाग हे करतो की हे करू नका, हे करू नका, हे घाण आहे, हे चांगलं आहे, त्यापेक्षा नदी सुंदर आहे हे सारखं बिंबवायचा प्रयत्न मी करत असतो याच्यामध्ये. किती नद्यांचे उगम बघितले तुम्ही आता मी सुरुवात केली तेव्हा मला वाटलं की मला सगळ्या नद्या माहिती आहेत, आणि मी 17 नद्या झाल्या. तर मी 17 नद्या झाला, आता हरकत नाही पुस्तक काढायला. मग ते वाढत वाढत जाऊन काय की त्याला मर्यादा काही ठरवता आली नाही. म्हणजे पहिल्यांदा मी काय केलं की सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या 54 नद्या मला मी सापडल्या. म्हणजे आधी 47 सापडल्या, मग वाढत वाढत जाऊन सह्याद्रीमध्ये म्हणजे कसं हरिश्चंद्रगडपासून चंदगडपर्यंत, आणि त्या पूर्वेला वाहतात त्या नद्या शोधायचं ठरवलं मी. आणि त्याला जवळजवळ वर्षभर मी प्रवास केला आणि त्या 54 नद्यामध्ये मी त्याचा जो अभ्यास करून त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन केलं. मग ते केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की पूर्वेला अजून काही नद्या आहेत की ज्या कृष्णेलाच मिळतात. म्हणजे पूर्वेला म्हणजे अहमदनगर जिल्हा किंवा सांगली जिल्हा किंवा सोलापूर जिल्हा, हे जे दुष्काळी भाग आहेत त्या भागातून सुद्धा अनेक नद्या कृष्णेला मिळतात. मग त्या नद्या पण आता एवढं मोठं डॉक्युमेंटेशन करतो म्हटल्यावरती सगळंच करावं असं मग मला वाटलं, आणि एकदाच करायचं सगळं. आता मी जसं माझ्या पुस्तकांमध्ये सर्व वनस्पती आहेत, थोड्या वनस्पती असं नाही की पुण्यातले काही वृक्ष असं नाही आहे, जेवढे वृक्ष ते सगळे त्यात आहेतच. तसं मग मी ते ठरवून त्याही नद्यांचा अभ्यास केला, आणि मग त्या असं करून 108 नद्या आता झालेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये 54 सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या आणि 54 पूर्वेकडे उगम पावणाऱ्या. तर आपण कृष्णा नदीवरती आज उभे आहोत. कृष्णा नदीच्या उगमापासून जवळच्याच एका भोगाव गावाच्या एका, जिथून कृष्णा नदी दिसायला लागते, त्याच्या मागे सगळं धरणच आहे ना. आणि धरणाच्या मागे काय महाबळेश्वर कडाच आहे ना, कडाच आहे. म्हणजे महाबळेश्वर मधून जन्माला आलेली कृष्णा नदी, आणि त्या कृष्णा नदीवरती त्यांचं एक पुस्तक येते. तर त्या पुस्तकाबद्दल किंवा कृष्णा नदीबद्दल, पहिलं कृष्णा नदीबद्दल सांगतो की कृष्णा नदी ही भारतातली 3-4 महत्वाची नदी आहे. गंगा यमुनांच्या नंतरची जी गोदावरी आणि कावेरी आहे त्याच्यानंतरची ही मोठी नदी आहे, आणि महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी नदी आहे, कारण महाराष्ट्रातच तिचा सगळा हे विस्तार आहे. आणि पहिल्या 4 नद्या कुठल्या? गंगा, यमुना, गोदावरी नाही, वरच्या गेल्या गंगा, यमुना आणि हे मोठ्या नद्या झाल्या. पण आपल्या महाराष्ट्र किंवा पेनिन्सुलर इंडिया मधल्या ज्या आहेत त्या नर्मदा, गोदावरी आणि कावेरी, त्यातली गोदावरीच्या मागोमागची मोठी नदी, त्याची लांबी 1400 किलोमीटर आहे. या कृष्णा नदीची, जी महाबळेश्वरून उगम पाहून मग ती महाराष्ट्र, नंतर कर्नाटक, आंध्रमधनं ती मच्छलीपट्टमला
समुद्राला मिळते. त्यातला 260 किलोमीटरचा प्रवास तिचा महाराष्ट्रातला. तर तो त्या 260 किलोमीटरच्या प्रवासात ज्या ज्या नद्या त्याला मिळतात. कृष्णा नदी डायरेक्ट समुद्रालाच मिळते, हो, दुसऱ्या नदीला कुठल्या नाही नाही, इतर नद्या बऱ्याच मिळत राहतात ना त्याला. हा, तिला मिळत. घटप्रभा आहे, तुंगभद्रा आहे, अशा आमच्या गावची वेण्णा नदी पण इथं माऊलीला संगम आहे तो. तर त्या सगळ्या संगमाचा अभ्यास आहे म्हणजे नुसत्या उगमाचा नाही, सगळे संगम, सगळ्या म्हणजे 108 संगम. हो, आता हे का तुम्ही मागचं चित्र बघायचं. हो हो हो, हे सगळं. हो, तर ह्या पुस्तकात 108 संगम आहेत. तर ते संगम कसे काय त्याच्याबद्दल माहिती आहे. नदीबद्दल अतिशय महत्वाचं पुस्तक आहे हे मला वाटतंय. हा, कारण असं डॉक्युमेंटेशन कुठं केलेलं नाहीये, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी. आणि मी काय कुठं वाचून किंवा गुगलवरनं वगैरे असं नाही, प्रत्यक्ष त्या स्पॉटला गेलेलो आहे, त्या स्पॉटचा अभ्यास केलेला आहे, तिथलं परिस्थिती अभ्यास केलेला आहे. आता इथेही आम्ही बरेच काही काही काम केलेलं आहे. म्हणजे बेसिकली आता नदीकडे आकर्षित कसं व्हावं लोकांनी, नदीला आईचं स्वरूप कसं द्यावं, यासाठी मी मुद्दाम काही या पुस्तकात काही माहिती टाकलेली आहे. म्हणजे आता आपल्याला माहिती की कृष्णा नदीचा इथे एक उत्सव असतो वाईला. अच्छा. हा, तो 350 वर्षापासून चालू आहे तो. आणि दरवर्षी तो उत्सव मध्ये कल्चरल कार्यक्रम होतात आणि बरेच मोठा उत्सव असतो तिथे घाटावरती. तर तसं बरेच कधी वगैरे कुठल्या, तो माघ महिन्यात असतो. अच्छा. माघ पौर्णिमेला तो संपतो. पण तो एक असा एक उत्सव आहे की ज्याच्यामुळे नदीचं हे होतं, म्हणजे आईचं स्वरूप होतं तिथे. त्याची मूर्ती हे करतात, त्या मूर्तीची पूजा असते, अशी खूप मोठा उत्सव असतो तो. तर तसे उत्सव त्याच्यासारखे कुठंच नाही आहेत. म्हणजे नदीचं आईचं जे इमेज आहे ते दाखवणारा प्रयत्न कुठंच दुसऱ्या कुठल्या नदीचा नाही. दुसऱ्या कुठल्या नदीचा तर नाही, पण कृष्णा नदीवर सुद्धा कुठंच नाही असं. गंगा, हा, गंगेचा असतो. आता हरिद्वारला तर केवढी मोठी, हरिद्वारला ते गंगा आरती असते आणि एकदम भारावून टाकणारा अनुभव असतो. ते जर बघितलं तर तुम्हाला इथं एकदम काहीतरी तसं करावं असं वाटेल की. नदीचं आरोग्य हा अतिशय लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे सगळ्यांनी. आपलं आरोग्य जपतो तसं नदीचं आरोग्य. हो, बरोबर आहे. तर नदीचं आरोग्य म्हणजे काय, आता त्याच्यासाठी मी जे काय त्याच्यात उपाय सांगितलेले आहेत, त्याच्यासाठी मी पुण्यातली मुळा मोठा जी नदी आहे त्याचं उदाहरण घेतलेलं आहे. आता ते का तसं घेतलं, कारण अशी महाराष्ट्रातली एकमेव नदी आहे मुठा की ज्याच्यावरती जास्तीत जास्त लोकसंख्या आहे. म्हणजे जवळजवळ जर पिंपरी चिंचवड आणि पुणे धरलं तर जवळजवळ 1 कोटी लोक त्याच्यावर राहतात. आणि त्या कम्पॅरिझनमध्ये त्याला पाणी कमी आहे त्या फ्लोला. आणि त्यामुळे तिथले जे नदीच्या आरोग्याचे जे अडचणी आहेत किंवा जे प्रॉब्लेम आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि म्हणून त्याचं उदाहरण घेऊन त्याच्यावरती काही मी हे सुचवलेले आहेत, उपाय सुचवलेले आहेत आणि काय करता येईल. आणि हे बेसिकली काय आहे की इथे लोकांची इच्छाशक्ती कमी पडते, नदीचं आरोग्य सुधारावं याची कळकळ लोकांना नाहीये. पण नदीचं आरोग्य बिघडण्यासाठी मला वाटतं स्मशान आणि देवळं यांचा श्रद्धा वाढते का कमी होते? नाही, देवळं शेवटी देवळं हे नॅचरल आहेत. म्हणजे पूर्वी लोकांचं आकर्षण नदीकडे होतं, साहजिकच त्यांनी जी देवळं बांधली ती सगळी नदीवरच बांधलेली आहेत. पण त्यातनं काहीतरी कचरा किंवा त्यातनं काहीतरी निर्माल्य सगळं नदीत जातं ना. कपडे हे जे आहे ना, हे त्यातला वाईट भाग आहे आणि हा आपल्या कल्चरचा भाग आहे. तर ते लोकांनी बदलणं हे खूप मोठं चॅलेंज आपल्या पुढे आहे. स्मशान कशामुळे आली नदीवरती? कारण कारण प्रत्येक गोष्ट गावाच्या बाहेर पाहिजे एकतर, आणि नदीच्या जवळ का आता इथे स्मशान आहे इथे, तर ते स्मशान अशासाठी असतं की तिथनं जी राख जी टाकलेली आता गंगेमध्ये टाकतात रक्षा, आणि अर्पण करायचं. म्हणजे नदीतनं मिळालेलं आहे ना आपल्याला सगळं, नदीतनं माती मिळते, नदीतनं पाणी मिळतं, आणि त्यामुळे ते शेवटी नदीला जावं असंच ती भावना आहे. आणि त्यामुळे ते नदीपाशी असतं, त्यामुळे ती रक्षा त्यात गेली. आणि दुसरं म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीचं जे काय रिमेन्स असतात ते आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे नसतात ना, ते पावित्र्यात विलीन झाले, विलीन झालं आणि अर्पण झाले, आणि त्यामुळे त्याचं विसर्जन करण्याची हा प्रघात आहे. म्हणजे कारण ते दूर वाहून जातं ना. पण त्याचा उपयोग आता काय करतात दुर्दैवाने लोक, कचरा टाकण्यासाठी. पण मला वाटतं ही अशी जी पुस्तकं आहेत नदीवरची ही अभ्यासक्रमात आली पाहिजे, प्रत्येकाच्या वाचनात आली पाहिजे. ज्यांना म्हणून जगणं आपलं आरोग्य वाटतं चांगलं राहावं त्यांनी नदीबद्दल, नदीच्या आरोग्याबद्दल जरूर अभ्यास करायला पाहिजे. हो ना. आणि यात नदीचे बरेच हे घेतले मी विषय, ह्यात जर तुम्ही पाहिले तर अनेक जे आतापर्यंत दुर्लक्षित जे विषय आहेत ना ते घेतले. म्हणजे उदाहरणार्थ नदीच्या पात्रामध्ये काही देवळ आहेत, असं इथं दिसतं आणि तिथं असं पूल असतो किंवा बोटीतनं जायला लागतं, अशी खूप देवळं आहेत. दुसरी देवळं आहेत ती धरणातली देवळं आहेत की जी दरवर्षी बुडतात.
म्हणजे 10 महिने पाण्याच्या खाली 100 फूट असतात आणि मग उन्हाळ्यात ते पाणी ओसरलं की मग ती दिसायला लागतात. अशी सगळी देवळं मी शोधून ती काढली. गेली शोधून, आता गेली ती गेलीच ना परत. त्याचा गेली काही म्हणजे बघ- ते काय आहेत ना तरी सुद्धा चांगले. अजून त्याचं दगडी बांधकाम आहे ना, त्याच्यात जे वापरलेला चुना आहे ना तो अजून चांगला आहे इतके वर्ष भिजून सुद्धा. म्हणजे आता धरणं निदान काही धरणं 100 वर्ष झाली होऊन, काही धरणं 50 वर्ष झाली, पण त्या तरी सुद्धा एक दगडही हल्लेला नाही किंवा निखळलेला नाही त्याचा. आणि अशी खूप मंदिरं आपल्या इथे आहेत. आणि ती आता उदाहरणार्थ तुम्हाला पळसनाथ माहिती असेल, उजनीला एक पळसनाथ म्हणून मंदिर आहे. ते सगळ्यात ह्याच्यातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात प्रसिद्ध आहे. मग तिथे बोटीने जायला लागतं आणि ते मंदिरात जाता येतं नंतर. अशी मंदिर आहेत. नंतर ब्रिटिशकालीन पूल घेतलेले आहेत नद्यांवरचे, 100 वर्षापूर्वी बांधलेले पूल आहेत ब्रिटिशांनी आणि सुंदर आर्किटेक्चरल हे त्याला व्हॅल्यू आहे. खरंच आपल्या इथे पूल बांधले तर 2-4 वर्षात पडतात लगेच बांधून. लहानपणापासून मुलांच्यावरती नदीचं आरोग्य, नदीबद्दलचं पावित्र्य हे मनावर बिंबवायचं असेल तर काय करायला पाहिजे? हा, मग नदीवर यायला पाहिजे. नदी कशी आपली आई आहे आणि नदीपासून आपल्याला काय काय मिळतंय आणि आपण ते कसं श्रद्धेच्या स्वरूपात परत करायला पाहिजे हे त्यांना बिंबवायला पाहिजे. म्हणजे खरंच म्हणजे जीवनदायी आहे सगळे जे आपण बघायला गावं पहिल्यांदा नदीवरच बसली ना. नदीपासून सुरुवात झाली आयुष्य लोकजीवनाला. मग ते कपडे धुणं, मग आता प्यायला पाणी नदीचं कोणी डायरेक्ट वापरत नाही, पण आता अशी जर सुंदर नदी असेल तर आता या गावातले लोक वापरतात ती नदीचं. पण नदीवरती सांडपाणी गावचं, कंपनीचं जाणं हे किती प्रमाणात आहे? हे खूप प्रमाणात आहे, परंतु आता ते काय आहे की जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे ते मॅनेजेबल नाही आहे आणि ते मॅनेज करण्याची इच्छाशक्ती नाही आहे लोकांना. म्हणजे गावातल्या सिटिझन्सना पण नाही आहे आणि यांना पण नाही, प्रशासनातल्या लोकांना पण. पण हे भयंकर धोकादायक आहे ना. सब कुछ चलता है असं हे ॲटिट्यूड आहे ना, हा त्याच्यामुळे होते. धोकादायक तर आहेच. पुण्याला असं जास्त आहे ना. हो, सरकारनं तेच म्हणून तर मी पुण्याचं उदाहरण घेतलं ना की 1 कोटी लोकसंख्या एका नदीवरती आणि त्याला एवढं पाणी नाही आहे, अशी काही खूप मोठी नदी नाही मोठा. तर त्यामुळे ते वाईट आहे आणि ते त्यामुळे कमी, जर आपण इतर नद्या बघितल्या तर ते हळूहळू कमी प्रमाणात दिसतं म्हणजे तो प्रॉब्लेम जो आहे तो. आता या पुस्तकात त्या निमित्ताने मग त्या नदीवर सापडणारे पक्षी किंवा त्या नदीवर सापडणारे आता हे वाळूंसारखी झाडं, हे नदी आणि वाळून झाडाचं काय आहे? नदी आणि वाळून झाडाचं तर अगदी जवळचं नातं आहे. आणि वाळूंची जी मुळं असतात ती म्हणजे काठावर असतात वाळून आणि ती आजूबाजूचा काठ पूर्ण पकडून ठेवतात, माती आणि ढासळू देत नाहीत. त्यामुळे जेव्हा पूर येतो किंवा जोरात प्रवाह येतो त्यामुळे त्याची धूप होत नाही आणि त्यामुळे काठ सुरक्षित राहतो. नाहीतर काय, आता इथं वळण आहे ना नदीला, तर त्या वळणामुळे मग ते वाढत वाढत जातं नदीचं पात्र आणि नंतर ते सगळं ढासळतं. म्हणजे हे कृष्णा नदीचं आलेले आहे आणि हे असं वळण आहे, पण ही सगळी वाळूंची झाडं असल्यामुळं ते वळण सुरक्षित राहिले आणि परत वळून इकडं चालले. मग वाळूंज आणि वळण असं काय आहे? नाही, वाळूच जन्मलेला म्हणून वाळू. वाळूच जन्मलेला. ही अशी वाळू असते ना, ही वाळू आहे. हे काय, ही इथं वाळू जी दिसते वाळूच जेव्हा म्हणजे जन्मलेला. वाळूंज ह्या झाडाचं लागवड जास्त झाली पाहिजे. त्या वाळू झाडाबद्दल जरा सांगा नदीचं. वाळू हे चांगलं मोठं झाड आहे आणि त्याची मी म्हटलं तसं त्याची जी मुळं ती काठाला घट्ट धरून ठेवतात. आणि वाळून माहिती असेल तर तुम्हाला क्रिकेटच्या बॅट त्याच्यापासून बनते. आणि म्हणजे त्याचं कारण असं की ते हलकं आहे आणि स्ट्रॉंग आहे, भक्कम आहे एकदम. त्यामुळे क्रिकेटच्या बॅट वाळूंपासून बनतात. अर्थात आपल्या या झाडापासून नाही, पण ब्रिटिश याच्यात जंगलात लागतं का हे झाड? जंगलात नाही, त्याला आवडतं पाण्याची, लागू शकतं. पण म्हणजे नदीकाठी बांबू लावला पाहिजे जास्त का वाळूंज लावलं पाहिजे? वाळूंज अर्थातच हे मूळचं झाड आहे. अच्छा. हा, त्यामुळे आणि ते त्याला वाळूंमध्ये एक आणखी एक प्रॉब्लेम आहे. त्याचा जेनेटिक प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यात मादी आणि नर वेगळे असतात आणि झाडांमध्ये, आणि मादींची संख्या खूपच कमी आहे. पहिल्यापासूनच कमी आहे का ती नंतर कमी होत गेली माहित नाही. आणि मादीचे झाडं नैसर्गिकरित्या तयार होत नाहीत रोपं त्याच्या बियापासून. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काही संशोधन करून त्याची पण रोपं आता बनवलेली आहेत. त्यामुळे आता इथून पुढे जर कोणाची इच्छा असेल की मी वाळूंच्या मादी 1000 रोपं बनवणार, 5000 बनवणार, ज्यांना रोपं बनवायची जी खूप इच्छा आहे ना त्यांनी हे जर घेतलं तर हे अतिशय महत्वाचं आहे. निसर्गासाठी, नद्यांसाठी, नद्यांच्या आरोग्यासाठी, मातीसाठी. आता ह्या शेतात माती आपल्या नदीतून मिळते ना. नदीमध्ये असलेले मासे किंवा ह्याच्याबद्दल जरा अजून काय? नदीमध्ये खूप आता मासेची जवळजवळ संख्या 50 असेल. म्हणजे कृष्णा नदीमध्ये असलेले स्थानिक मासे
पण काही बाहेरचे मासे सोडलेले जाणून, चिलापी माहिती असेल तुम्हाला, ते त्याच्यामुळे ते इतर माशांना खातात, वाढू देत नाहीत आणि त्यांची जसे हे असतं ना आपलं सुबाबूळ किंवा काही दुसऱ्या झाडांना वाढू देत नाही, तसं ते काही मासे आहेत. हा, चिलापी एक आहे. तसं ते काही मासे आल्यामुळे ते त्याची संख्या कमी होत चालली आहे. पण मुख्य संख्या कमी होत चालली आहे पाण्यातला ऑक्सिजन कमी असल्यामुळे. प्रदूषणामुळे पाण्यातला ऑक्सिजन पूर्ण जातो सांडपाण्यामुळे, आणि त्यामुळे मासे नसतात. म्हणजे सांडपाणी, प्लास्टिक, कपडे हे जे जाते नदीत, त्यामुळे नदीचं आरोग्य बिघडतं, हो. ऑक्सिजन कमी होतो. आणि हा, म्हणजे आता नदीतले मासे, नदीतले मगरी, नदीतले काय आणखी इतर काही प्राणी, हे तर नदीचं भागच आहे. नदीचं आरोग्य कसं कळतं की इथं मासे दिसायला लागले की कळतं की अरे नदी चांगली आहे. कृष्णा नदीचे पात्र नंतर किती मोठे होतं? खूप जवळजवळ 100-150 फूट मोठं होत जातं. आणि सांगलीच्या दक्षिणेला तिथे मगरी पण आहेत. सांगली नंतर कुठं महाराष्ट्रात कुठं चेंज करते नदी आपली, कृष्णा संपते? कृष्णा पूर्ण शेवटपर्यंत जाते. मछलीपट्टम, आंध्रा, विजयवाडा. हा. विशाखापट्टणम, मछलीपट्टम ही नजदीक तिकडं. पण एक काय झालंय की प्रत्येक नदीला प्रत्येक ठिकाणी बांध येत गेलेत, त्यामुळे नदीचा जो नॅचरल फ्लो आहे ना तो बांध म्हणजे धरणं. हा, आता केटीवेर, कोल्हापूर बंधारा अमुक, कारण नंतर उन्हाळ्यात पाणी नसतं ना गावांना, त्यामुळे नदी आता राहिलीच नाही, अदृश्य होते. तुटकच होते. पावसाळ्यात दिसते, नंतर ती तुटक होते. मग धरणं ही नदीवर असायला पाहिजे होती का नसायला पाहिजे? असायला म्हणजे आता लोकसंख्येमुळे आवश्यक झालेली आहेत. लोकसंख्या हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तरी सगळं माणसांनी नदीचा अभ्यास करावा आणि नदीचं आरोग्य सांभाळावं आणि हे पुस्तक जरूर वाचावं. हे पुस्तक आहे नमामि कृष्णा, श्रीकांत इंगळहळीकरांनी लिहिलं. अतिशय सुंदर पुस्तक आहे. 22 सप्टेंबरला याचं राजेंद्र सिंह जे जलतज्ञ आहेत, आंतरराष्ट्रीय जलतज्ञ राजेंद्र सिंग येणार आहेत ह्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी. तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी, वाचकांनी, न असलेल्या वाचकांनी पण हे पुस्तक जरूर वाचा, नमामि कृष्णा.